तर मित्रांनो, आता मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चाललो आहे. तिथे आपल्याला हे बघायचं आहे की बॉडी कॅमेरा लावून सामान्य नागरिक हा पोलिसांचं शूटिंग घेऊ शकतो का. मित्रांनो, हे एक असं शस्त्र आहे ज्यानं सामान्य नागरिकाला सुद्धा त्याच्या हातात त्याला बळ मिळतं थोडक्यात, आणि चांगल्या अर्थाने. तो कुठलेही प्रकार खोटं करणार नाही आहे. बापरे, इथं तर खूप गर्दी आहे. आणि मी आता आपण बघूया मॅडम आहेत का. मॅडम नाही, मॅडम असतात नाही तर आता कोण आहे सर? सावंत साहेब. सावंत साहेब आलेत का आता? ठीक आहे, धन्यवाद. मी कमी सर, मी येऊ का सर? ठीक आहे, थांबतो सर. हो, येस येस, जरूर. हो, चालेल चालेल, ठीक आहे. हां, नाही नाही, काम म्हणजे तुमच्याकडेच काम आहे. आणि बोल, जरूर जरूर, धन्यवाद सर. ठीक आहे ठीक आहे, तसं बसतो. हा, घ्या सर, वेळ, नो प्रॉब्लेम. हो हो हो, बॉडी कॅमेरा सर. हां हां सर, हां हां, बरोबर सर. तर सर कसं आहे माहिती का, हे बॉडी कॅमेऱ्याबद्दलच तुमचेच CP खूप छान सांगितलेलं आहे की त्यांनी सरळ एक त्यांचा क्लिप फार व्हायरल झालेली आहे. नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स होता, त्यामध्ये त्यांना असा प्रश्न विचारला होता की नागरिक काही पोलिसांचे शूटिंग घेतात, बरोबर, चुकीचं ते काही वेगळं असू शकतं म्हणजे, तर ह्याला लिगल स्टँड काय आहे. तर त्याच्यावर त्यांनी मला लगेच, आता मी आता तिकडनं जाऊन आलो बरं का, आणि अमितेश कुमार सरांचं असेच ते बसले होते, त्यांचं मी शूटिंग घेऊन आलेलो आहे. हां, परवानगीनं. तर मित्रांनो, आपण आज कमिशनर ऑफ पोलीस पुणे सिटी ऑफिस इथनं आलेलो आहे. आणि हे आज येऊ, मे कमी सर. थँक्यू सर. Myself Milind Jadhav, TV10. I have got a small YouTube channel, and I am highly inspired by your viral bite which you have given in Nagpur in your press conference. तर सर, विषय का माहिती आहे का, माझ्या बाबतीत तो महत्त्वाचा असा की महानगरपालिका तुमच्याच अखत्यारीखाली येते. नाही, असू द्या ना सर, म्हणजे नियम, म्हणजे गुन्हा झाला तर ते तुमच्याकडे येणार. तर मला तेच म्हणायचं आहे की सरकारी अधिकाऱ्याचं कुठल्याही शूटिंग घेतलं सरकारी काम करताना, तर तुमच्या दृष्टीने तो गुन्हा ठरतो का? हां, पदाधिकारी, कर्मचारी, तो काम करतोय, सरकारी काम करतोय. दोन थोड्या गोष्टी, पर्सनल जी गोष्ट आहे, ऑफिस आहे, त्या ऑफिसची रेकॉर्डिंग, पण पर्सनल त्याला काय करायचंय, माझं हे करायचं रेकॉर्डिंग, ही माझं पर्सनल तुम्हाला परमिशन असावीच लागेल, पर्सनल म्हणून व्यक्ती. बरोबर आहे. पण तुम्ही आल्यानंतर इथलं कॅमेरा रेकॉर्डिंग करू शकता की नाही, ते सार्वजनिक आहे, बरोबर आहे, सार्वजनिक म्हणजे करू शकता काय, मला करू शकता. हां, बरोबर आहे.
काय केबिन मध्ये मी म्हणतो सर आता केबिन मध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करत असताना ती व्यक्ती ती झाली ना. आणि माझ्या ह्याचा प्रश्न आला आपल्या कोणत्या प्रायव्हसीचा तुम्हाला म्हणायचं. हां बरं, आपण आता काय बोलतोय त्यावेळेस तुमचा काय संबंध तो आला. बरोबर आहे. आता आम्ही दोघं मगाशी बोलतो बरोबर आहे. त्यांचा तुमचा काय संबंध आहे का? नाही, बिलकुल नाही. हां ह्या त्याच्या गोष्टी येणार होत्या. आणि तुम्ही ज्यावेळी माझ्याशी बोलणार आहे, 5 प्रश्न विचारणार आहे, 5 गोष्टी माहिती घेणार आहे, तेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग तुमचा प्रश्न येतो. येस, एक्झॅक्टली असं त्यांचंही पण ह्यामध्ये अशी लाईन ऑफ ही परफेक्ट ही नसते. बर, कुठून मानायचं. बर. आता व्यक्तिगत कुठं जरा बदल असेल, फरक असेल. व्यक्तिगत कुठं म्हणायचं, ऑफिस कुठं म्हणायचं, कुठं दाखवायचं. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे सर. माझं म्हणायचं व्यक्तिगत हे त्या सरकारी कामाची वेळ सुरू झाली की त्याचं व्यक्तिगत संपलं असं माझं समज आहे. बरं कसं मी माझं सांगतो. आणि त्यात आणखी खास करून ते एक स्थान असतं, एक बिल्डिंग असते, काही फील्ड वर्कवर असतात. आता पोलीस तर आहे ना, ट्रॅफिक पोलीस तर चौकाचा रस्त्यावर असतात, पण ते ड्रेसवर आहेत आणि ते काम करताना खास करून विशेष करून त्यांच्याबद्दल अमितेश कुमारांना त्यांच्याबद्दलचे व्हिडिओ प्रश्न विचारला होता आमच्या पत्रकार मित्रांनी. हां, मी आता सर मी काय विचारतो माहिती का सर, फार महत्त्वाचं आहे बरं का सर, शब्द फार महत्त्वाचा आहे. मी आज तुम्हाला सामान्य नागरिक म्हणजे ॲक्च्युली मी सुद्धा पत्रकार असो नाही तर अधिकार असो, मी शेवटी सामान्य नागरिक आहे. त्यांना अधिकार आहे का, पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांचा, तर त्यामुळे मी तुमचंच घ्यायला आलेलो आहे. पोलीस काम करतात. आता हे तुम्ही म्हणजे घर तुमचं नाही आहे, तुम्ही कार्यालय आहे तुमचं, पण तुमचं आहे, तुम्ही इकडचे मेन आहात. तर तुमचं जर मी शूटिंग घेतलं, अगदी तुम्ही दुसऱ्याशी बोलताय तरी तुम्ही काम करताय, तुमचं मी घेतलं, त्यावेळी बाकीचे नागरिक येऊ शकतात. हा माझ्याकडनं गुन्हा असा मानला जाऊ शकतो का? गुन्हा होऊ शकतो कधी कधी. कसा होऊ शकतो? सर्व टाइम होणार नाही असं गॅरंटी नाही. गॅरंटी नाही, बोलतो सांगतो 100% त्यावेळी 24 गुन्हा होणारच नाही याची गॅरंटी नाही. मग सर बोला. आता ह्या घटना घडत असताना तुम्ही इथे बसला, समजा काम चालू आहे माझं, त्यावेळी एखाद्याने ऑप्शन घेतलं तर तो गुन्हा झाला नाही. मुद्दा बरोबर आहे, तो गुन्हा नाही झाला. बरोबर आहे मुद्दा. आपण जरा डिबेट करतो बरं का सर. तर तो मुद्दा असा येतो की इथं सार्वजनिक कामासाठी त्याचं एक पारदर्शकता किंवा आणखी कोणत्या कामासाठी त्याचं दिलेलं आहे, ते संपतं. पर्सनल काय चालू झालं तो होऊ शकतो गुन्हा, नाकारता येणार नाही. पण कधी होईल, का होईल त्याचं असं मोजवतो आपल्याला मोजवता येणार नाही. ठीक आहे, मी त्याच्यावर तुम्ही आता जे उदाहरण दिलं ना त्याला धरून चालू आपण. या ठिकाणी म्हणजे हे तुमचं ऑफिस आहे तरीही हे सार्वजनिक आहे. माझं काय म्हणणं, इथं पर्सनल काहीच होऊ शकत नाही, फक्त बाथरूम जे आहे किंवा चेंज रूम असेल ना, ही गोष्ट वेगळी. नाही मी एक उदाहरण सांगितलं. हे काम मी काम करतोय हे सार्वजनिक नाही, ही केस त्या व्यक्तीची आहे फक्त माझी. सर माझी विनंती बरं का सर, कॅमेरा ऑन आहे, कारण का फार जबाबदारीनं तुम्ही सुद्धा म्हणावं, कारण का आम्ही हेच लोकांना पुढे ठेवणार आहे. याच्यावर खूप प्रश्न आहेत त्यांचे. ते काय म्हणतात माहिती का की सार्वजनिक तुमचं म्हणजे टायमिंग तुमचं समजा 10 ते 6 असेल. त्याला काय अंतरिक्ष सांगतो मी बरापटीचा मीडिया ट्रायल करता येणार नाही काय गोष्टींची. मीडिया ट्रायल एक शोधा आपण. मीडिया ट्रायल होऊ शकते. आपण तुम्ही असं रेकॉर्डिंग केलं नाही झालंच ना ते रेकॉर्ड. अहो त्याला मीडिया ट्रायल म्हणतात त्याला सर. मी मीडिया ट्रायल का म्हणतात सांगतो की मीडिया ट्रायल हा शब्द असा येतो की कायद्यानं किंवा कसं तुमचं ते आहे लोकांची प्रायव्हसी ही आहे मान्य केलेली. एक तुम्हाला सिंपल प्रश्न, ती व्यक्ती ती म्हणली माझा जो प्रश्न मला मांडायचा होता समस्या तिथं येणार. बरं ते त्यांना म्हणायचं तुमची जागा नाहीये, ही तुम्ही थोडं बाहेर थांबा. कोण त्या व्यक्तीला सांगू शकता ना आपण. बरं सर, हो का सर, आपण डिबेट नाही करायचं. माझं म्हणणं काय, 1-2-3 त्याबद्दल एकदम क्लिअर करू आपण. तुम्ही क्लिअर व्हाल ना, आम्ही क्लिअर व्हाल सर. आम्हाला सुद्धा कुठलाही गुन्हा करणं किंवा नागरिकांना चुकी सांगायचं नाही. मी काय सांगतोय माझ्या सर, आपण थोडे शॉर्ट केलं तर का तुमचा माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही तुमचे जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत अमितेश कुमार सर यांची व्हायरल झालेली बाईट पूर्ण बघितलेली आहे का? पहिला प्रश्न माझा. ठीक आहे, मी घरी गेल्या पहिल्यांदा मी तुम्हाला ती पाठवणार. बरोबर आहे. हे
लीगल पोझिशन अशा आहे की पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंदी नाही आहे. पारदर्शकपण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे. माझी अशी रिक्वेस्ट आहे एक नागरिक म्हणून, आज मी नागरिक म्हणूनच बोलतोय सर, तरी मी मिलिंद जाधव TV10 सुद्धा आहे, आपल्या दोन्ही सांगायचं आहे. माझं म्हणणं असं की ते तुम्ही कृपया बघावी, कारण का तुमचे ते पोलिसांना तर त्यांचे नियम लागू ते जे सांगते मी तुम्हाला ते सांगतोय. सरांनी जे तुम्हाला सांगितलं ते एक वेगळा विषय आहे समोर. काय टॉपिक असतो तो टॉपिक विसरतो आपण आणि त्यानंतर जे संभाषण होतं पूर्ण त्या टॉपिक होतं. उद्या दुसऱ्या घटना एखादी असेल तर वेगळा विषय असेल. तुम्हाला टॉपिक मी कुठं काय सांगितलं, मी तुम्हाला फक्त म्हटलं तुम्ही बाईट बघा ती. मी तुम्हाला एक परिपत्र दाखवतो सर, 1 मिनिट. भरपूर असतं आहेत ना, मग सर तुम्ही मला तुमचं दाखवा. मी आता CP ऑफिसमधनंच आलेलो आहे, तुम्हाला मी दाखवतो सर. सर काय माहिती का, माझा अनुभव सांगतो बरं का सर, राग म्हणू नका. अधिकाऱ्यांनाच नियमच माहीत नाही आहेत आणि मग जर तरवर नियम कसं काय असू शकेल सर? ह्याचा फोटोही मी तुम्हाला पाठवीन सर, तुमचा नंबर आहे माझ्याकडे. तर त्याचा फोटोही मी तुम्हाला पाठवीन माझे ह्याच्यावर. मग सर मला काय म्हणायचं आहे, त्यामध्ये जर तरला कुठं जागा आहे मला सांगा. त्यांनी सरळ खूप जागा असतात तुम्हाला मी सांगतोय ते सांगतोय. उद्या शेवटच्या टप्प्यात काय होणार आहे आत्ता आपल्याला माहित नाही साहेब. तुम्ही जर घेत धरलं की एखादी गोष्ट सर्व ह्याच्यात आहे त्यावेळी कोणती परिस्थिती काय असेल त्याविषयी मला तर काय तुम्हाला देता येणार होऊ शकत नाही असं म्हणताय. बरं चला, मी आपण ना काल परवाच्या परिस्थितीवर मी बोलतो. मी महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे मी काम करतो तिकडं मला त्यांनी अजूनही शूटिंग करायचं नाही असं काही मला दिलेलं नाही आहे. म्हणजे म्हणजे मला बंधन नाही आहे थोडक्यात. त्यामध्ये तुम्हाला राकेश विटकर सुद्धा मी तुम्हाला सांगतो, राकेश विटकर काही झेरॉक्स काढून घ्या ना जर लगेच उलट तुमच्याकडनं घेतले तुम्हाला. हे जरूर प्लीज घ्या सर, प्लीज घ्या सर. मी अभिनेश कुमार सरांना सुद्धा मी सांगून आलेलो आहे सर, तुमच्या अधिकाऱ्यांना अगोदर ठामपणे तो नियम काय, तिथं जर तरला जागा नाही. आता तुमची जर ही बाईट आहे ना मी पोस्ट करणार आहे, मग ते नागरिकांना ठरवू द्या की अधिकारी जे म्हणतात ते किंवा मी. कारण का मी आता अमितेश कुमार समोर त्यांच्याबरोबरच सगळ्या अधिकाऱ्यांची, सगळ्या पदाचे अधिकारी, मग तो PI असेल, अगदी हवालदारापासनं ते ACP DCP जे काय सगळं आहे ना ती लाईन सगळी तुमच्याकडनं विचारून मी म्हणजे घेणार. तुम्ही फक्त माझ्या ओळखीतले होता आणि एका केसमधला तुमचे संबंध आला. आता मी ते परत केसवर येतो. तो केस जे आहे ना सर, आपल्याला त्याचा पूर्ण रिपोर्ट, तुमचा जो अनुभव आहे सर, माझा व्यक्तिगत अनुभव तुमच्याबद्दल खूप चांगला आहे सर. ते खान महानगरपालिका ती तशीच आहे. माझ्याकडे कॅमेरा नसल्यामुळं मला ते प्रूफ करता आलं नाही अजूनही. म्हणजे तुम्हाला सगळं नीट सांगता आलं नाही कारण त्यानं माझा कॅमेराच पाडला होता. दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकेचा CCTV होता, त्यांनी तो दिला नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळ्या शेवटी आला, पण तुम्ही आल्यामुळं सर, मी कॅमेऱ्यावर सांगतोय सर, तुम्ही आल्यामुळं माझी केस मार्गी लागली सर. त्याबद्दल तुमचे व्यक्तिगत धन्यवाद. ही गोष्ट वेगळी आहे. आता मी काय म्हणतो माहिती आहे का, माझ्या कॅमेऱ्यावर आता मी कॅमेरा वापरायला लागलो, हे बॉडी कॅमेरे घालून मी महानगरपालिकेत जातोय, मला कोणी अडवत नाही. तरी पण विटकर मला त्यांना नियम सगळे माहिती आहेत. ते सर कॅमेऱ्यावर एक बोलतात, पण ते म्हणतात आता तुम्ही शूटिंग केलं ना चला पोलीस स्टेशनला. मी म्हणतो पोलीस स्टेशनला याची काय गरज आहे, तो महानगरपालिकेने माझा विषय की नाही. मी काय म्हटलं, तुम्ही मला पोलीस बोलवले त्यावेळी मी येईन. ते मला घेऊन त्यांच्या गाडीमधनं घेऊन येत होते आणि सर इतकी माणसं जवळ आहेत, माझ्याकडे सगळं व्हिडिओ शूटिंग आहे. तुम्ही माझं लेटेस्ट व्हिडिओ शूटिंग बघितलंय का सर? महानगरपालिकेचं गेटपासनं ते महापालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये मी बॉडी कॅमेरा आणि 2 कॅमेरे चालू करून गेलो होतो सर.
एक उदाहरण सेट करायला. आणि मी जर चुकीचं केलं असेल तर मला सांगा. मला कुठलाही नियम तोडायचा नाही आहे. मला आत्ता जर तुम्ही सांगितलं ना की हा नियम तुटतोय, चुकीचं होतोय, लगेच मी कॅमेरा बंद करणार. आणि पण आत्ताच मी ACP ऑफिसमध्ये आलो होतो, ते म्हणले तुम्हाला परवानगीचा विचारायची गरज नाही. तुम्हाला जे शेवटचा मुद्दा होता ना तोच मी तुम्हाला सांगतोय की एखादी गोष्ट कोणती गोष्ट किती येईल आणि पुढे तुम्हाला सांगतो ते वाक्य अगदी तुमच्याशी रिलेटेड नाही आहे. नियम असतो, कायदा असतो सगळेच, पण शेवटी कारवाई ही अपवादावर चालते. नाही मला माझं काय म्हणणे माहिती का, मी माझ्या एकदा जर ती गोष्ट असेल तशी ह्याच्यामध्ये कायद्यावर नमूद 1 ते 10, 1 ते 20 मुद्दे काय दिले, सगळे बाजू ठेवून खाली एक अपवाद दिला असेल, त्या अपवादाचा वापर जास्त वेळा होतो. बरोबर आहे. पण सर माझं काय म्हणणं आहे की जे आहे ना, म्हणून तुम्हाला म्हटलं की आपण जर घेत धरलं, जसं आपण सरांनी सांगितलं तुम्हाला की तुम्ही कुठे वापरू शकता, वापरा. गृहीत नाही सर, परत मी सांगतो गृहीत धरत नाहीये. इतकं क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे त्यांचे. ते समोर ठेवून साहेबांनी सांगितलं, पण तुम्ही वापरत असताना त्या जो एखादा अपवाद असेल किंवा एखादी काही जागा तिथे कुठं भंग कसा होईल, कुठे होतोय, ठीक आहे ना, माहित नाही. त्याला मी बघा, त्याला ते माणूस आहे ना, बघा त्याचा भंग झाला तर त्या समजा भंग झालेलं प्रूफ जर झालं तर तो त्या शिक्षेला पात्र आहे हे मी मानतो ना. मी आता काय म्हणतो माहिती का, शूटिंग करतोय म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होईल का, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. माझा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आता परत तुमच्या चौकी म्हणजे शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि तुमच्या अगोदरचे कदाचित साहेब असतील विक्रम गौड साहेब, कदाचित तुम्ही ओळखत असाल, त्यांची एक केस माझ्याशी संबंधित आलेली आहे. त्या केसबद्दल असं मी तुम्हाला वेळ काढून इकडे येणार आहे, तुमच्या वरिष्ठांशी बोलणार आहे, अगदी वरपर्यंत CP ऑफिसपर्यंत बोलणार आहे. तिथे सुद्धा कोण नाही जाऊ दे ना सर, आम्ही ठाण्याला जाऊ ना सर, ठाण्याला जाऊ, पण त्यांच्या वेळेमध्ये समजा इथं काही जे झालं असेल ना त्याचे उत्तर इकडचे अधिकारी देतीलच की नाही. आम्ही जर चौकशी करतो लोकांना कळवायला पाहिजे की काय बरोबर काय चुकीचं. त्याची केसचा निकाल सुद्धा झालेला आहे, कोर्टासुद्धा ती केस गेलेली आहे. त्याच्याबद्दल मी जर आज त्यासाठी नाही आलेलो, मी आलेलो आहे महानगरपालिकेमध्ये बॉडी कॅमेरा चालू असताना माझ्यावर एका नागरिकानं हल्ला केलेला आहे. तर त्याची मला तक्रार करायची आहे. तक्रार नाही मी तुम्हाला भेटायला आलो सर, तिकडे सुद्धा जाऊन आलो. मला भेटायला येणं आणि तुम्ही बोलणं, तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रत्येक वेळी वेगवेगळं. मी दोन माझं ज्यावेळी काम करतोय तो वेगळं, प्रशासकीय काम करतो तो वेगळा, परत तुमचे मित्र म्हणून किंवा ओळखी म्हणून तुमचे काय सल्ला केला तर तो वेगळा. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. मी दुसऱ्याशी बोलतोय, अगदी बरोबर आहे. त्यावेळी तुमचा हस्तक्षेप किंवा तुमचा अधिकार पेक्षा त्यांचं मला पहिले काम करणं गरजेचं होतं. अगदी बरोबर आहे, म्हणून तर मी थांबलो ना सर. नाही तुम्ही आपल्या तो विषयच नाही, फरक सांगितलं, फरक होतो कळालं ना मला सर. आताही तुम्हाला मी काय म्हणलं, इंडिपेंडंट तुम्ही कधी असं होतं की तक्रारदार हा डायरेक्टली तिथे जाऊन तक्रार दिली पाहिजे, तो माझ्या इन्फ्लुएन्समध्ये पण नको आणि माझ्या प्रभावाखाली पण नको. त्याचं क्लिअर करू का, मी 2 कामासाठी आलेलो आहे, 2 कामासाठी सर. ते तक्रार देणं हा भाग वेगळा आहे. तुम्हाला असं मी ते सांगितलं, तुमच्या कानावर घातलं आणि तुम्हाला भेटणं, मग त्यासाठी मी आलो होतो. एक्झॅक्टली ते झालेलं आहे. तर तो एक विषय आहे. दुसरं आणखीन एक तुमच्या गोष्ट कानावर घालायची आहे मला. एक अधिकारी तुम्ही आहात आणि सगळ्यांच्या मी घालणार आहे, अधिकारी तुमचे वरिष्ठ असतील, ACP समजा असतील, त्यांचे कानावर मी घालणार आहे. तर म्हणजे महानगरपालिकेतला जो विटकर आहे, राकेश विटकर ही व्यक्ती जी आहे ना, हे सुरक्षा अधिकारी, तर हे बऱ्याच वेळा त्यांच्या आम्हाला अडवतात. त्यांना काही परिपत्रक नसताना अशा वेळी त्यांच्याकडे काही नाही, त्यांच्याकडे काही सूचना नाही, त्यांच्याकडे काही लेखी नाही आहे. असं जसं सरकारी कामामध्ये अडथळा आणला तर 353 होऊ शकतं, तसं सामान्य माणसाला अडवलं विनाकारण तर हा गुन्हा ठरू शकतो का नाही, त्याला त्याने त्याचं उत्तर द्यावं. आणि मी कॅमेऱ्यावर, आता सगळं कॅमेऱ्यावर मिळणार आहे सर. मी त्यांना म्हटले मला का अडवलं ह्याचं मला उत्तर द्या. नाही काय थांबायचं मला काही कळालं नाही, का सांगितलं त्याला विचारलं नाही का. अहो ते येतो म्हणजे मला त्यांची गरज नाही ना, तर तोच प्रश्न येतो. अहो 2 मिनिटं का थांबायचं मला सांगा ना. ते म्हणजे नाही काही कारण नाही, तुम्ही थांबा.
मला अधिकाऱ्यांना भेटायचं असतं आणि विशेष करून सर ऐका सर, नीट ऐका सर, विशेष करून सोमवार आणि गुरुवार मी 2 दिवस का म्हणतोय, हे नागरिकांसाठी राखून ठेवलेले आहे. ज्यावेळी आयुक्तांना किंवा एक कमिटी असते त्यांना नागरिक कुणी भेटू जाऊ शकतं, त्यांना अडवलं जाऊ शकत नाही. 2-3 दिवसापूर्वी माझं मी नोंद केलेली आहे, तर मला 2 माणसांनी अडवलेलं आहे. ते कॅमेऱ्यावर आहे, ते मी कॅमेऱ्यासहित तुमच्याकडे येणार, तुम्ही जिथं म्हणाल तिथं तक्रार दाखल करणार. आणि त्याच्यावर काय मला म्हणजे नागरिकांना जर विनाकारण अडवलं तर याला हा गुन्हा होतो का, त्यांना काही सूचना नाही बरं का सर, माझं क्लिअर आहे का? कुणालाही अडवणं, हां कुणालाही अडवणं एखाद्या तू गुन्हा आहेत ना, कुणालाही अडवणं, हां कुणालाही अडवणं एखाद्या तू गुन्हा आहेत ना, एखाद्या तू गुन्हा आहेत ना. मग तर झालं, मग तर झालं. म्हणतोय की नागरिक सगळे नियम पाळूनच हे करणार, माझं असं म्हणणं आहे. आणि माझं मी कॅमेऱ्यावर असं सांगतोय, माझं नागरिकांना आव्हान येतनं पुढं प्रत्येक नागरिक प्रत्येकानं बॉडी कॅमेरा सर. आणि शेवटचं फक्त एवढंच की एक मित्र म्हणून सर कसं आहे माहिती का सर, आपण दोघं म्हणजे आपल्या दोघांकडं एक म्हणजे नशिबानं एक शक्ती मिळालेली आहे आम्हाला, माध्यम आहे. तुमच्याकडे तर म्हणजे आम्ही तुमच्याकडे सुरक्षेसाठी बघतो, तर आपण दोघंही एकत्रपणे पुण्याला काम करायचं. जोपर्यंत तुम्ही ह्या खुर्चीवर आहात किंवा या एरियामध्ये आहात किंवा पुण्यामध्ये कुठे आहात, तर ते सर आमची मैत्रीपेक्षा मी म्हणेन की म्हणजे म्हणतात ना की रिस्पेक्ट असतो, माझा तुम्हाला खूप रिस्पेक्ट आहे सर, तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे सर. असंच राहावं आमच्याशी आणि आम्हाला सहकार्य करा सर. आणि चुकलं काही तर लगेच सांगायचं, बास 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 तुम्ही हक्कानं तुम्हाला बोलेल. बास अगदी सर, धन्यवाद सर. तुमचं ते पर्सनल बात झालं. येस 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 येस, आम्हाला दोन्ही पर्सनल आणि लिगल दोन्ही सांगा सर. थँक्यू सर, नमस्ते सर. मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव, TV 10. आज आपण शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे आलेलो आहोत आणि मुद्दा परत हा आहे की जे अमितेश कुमार सर आहेत, पोलीस कमिशनर पुण्याचे, त्यांनी अगदी स्पष्ट मला पत्रही दिलेलं आहे. इथे मी नागरिकांना हे सांगू इच्छितो की प्रत्येक नागरिकानं बॉडी कॅमेरा वापरावा, पण त्याचबरोबर तुम्ही एक साधा नियमही पाळावा की अधिकाऱ्यांना विचारावं की तुमचं मी माझ्या प्रोसेसमध्ये माझ्या कामासाठी माझ्या सुरक्षेसाठी मी बॉडी कॅमेरा लावलेला आहे, कुठलाही छुपा कॅमेरा लावू नका, स्टिंग ऑपरेशन करू नका, हे माझा व्यक्तिगत सल्ला आहे. तुम्हाला छातीठोकपणे अमितेश कुमारांनी परवानगी दिली असताना तुम्हाला स्टिंग ऑपरेशन करायची गरज नाही, असं माझं अगदी ठाम मत आहे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.